दिवस गुवाहाटीच्या हॉटेल ब्लू रेडिसन ब्लू मध्ये एकत्र होत्या. सोबत त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर. बघा, अशोक खरात प्रकरणात या भोंदूबाबाच्या प्रकरणामध्ये मी विधानसभेतही बोललेलो होतो की चाकणकर ही महिला आहे, दोषी असेल तर कारवाई काय, त्याला मला त्याच्यातला कुठलाही भाग नाही, जे काही पोलिसांच्या चौकशीमध्ये येते. पण या सरकारमधले अनेक लोक याच्यामध्ये अडलेले, अनेक IAS अधिकारी याच्यामध्ये आहेत. मग या सगळ्या याच्यामध्ये चाकणकरलाच वारंवार त्या ठिकाणी पुढे आणून आम्ही सगळी कारवाई करतोय, हे दिखावा करायचं काम हे सरकार करताय का? चाकणकरची बाजू आम्हाला घ्यायचं नाहीये. कुठं गुवाहाटीत गेल्या होत्या तर कुठं गेल्या होत्या, जे असेल ते. पण याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारी आहे, त्याच्यात मंत्रिमंडळातले मंत्री सुद्धा सहभागी आहे. त्यांच्या मताची वाच्यता का होत नाही हा प्रश्न आमच्या समोर आहे. आणि म्हणून हा प्रश्न आम्ही सातत्यानं विचारतो. आणि मुख्यमंत्र्यांनी जे विधानसभेत सांगितलं की हा सेन्सिटिव्ह प्रश्न महिलांशी निगडीत आहे, म्हणून आम्ही अनेक नावं उघडकीस करत नाही. आणि माझा मुद्दा त्याच्यातला स्पष्ट आहे की सरकारने ज्या मंत्रिमंडळातले मंत्री, IAS IPS वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये जे समाविष्ट आहे त्यांना सुद्धा, त्यांच्या सुद्धा मुसक्या बांधल्या पाहिजेत, ही भूमिका आहे.